त्याचा निषेध करण्यासाठीचा आजचा हा माझा प्रयत्न आहे। गरिबांसाठीची जी घरं जी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या सरकारने गरिबांसाठीची घरं घोषित केली, त्यांना घरं मिळायला पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे। पण सिडको अधिकाऱ्यांची मानसिकता इतकी सुलतानी आहे की त्यांनी त्या घरांच्या किमती इतक्या फुगवून ठेवल्या आहेत की ती घरं विकलीच जात नाहीत। बिल्डर धार्जिनं धोरण सिडकोचे अधिकारी घेत आहेत का, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्यामुळे या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतोय। गेल्या अधिवेशनात सुद्धा हा विषय मी मांडला, त्यानंतर आताच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने मी त्या विषयाचा पाठपुरावा करतोय। आणि मी जेवढं खोलात गेलो एवढी कागदपत्र मला मिळाली की ज्या आधारे ही ह्या किमती कमी असायला पाहिजे। आणि हे काय आहे, तर हे सिडकोच्याच माध्यमातून तयार झालेले कागदपत्र आहेत, त्यांचेच बोर्डाचे रिझोल्युशन आहेत की ज्या माध्यमातून त्यांनीच म्हटलेलं की आम्ही जागेची किंमत जी आहे ती घरांवरती लोड करणार नाही, पण घरांची किंमत आकारताना मात्र जागांच्या किमती त्यात पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे किमती फुगलेल्या आहेत। या सगळ्या जागा अशा आहेत की ज्या रेल्वेचे फोरकोर्ट आहेत, बस टर्मिनल आहेत किंवा रेल्वेचे काही जागा आहेत की ह्याच्यावरती घरं बांधण्यात आली आहेत। आणि याच्या किमती ज्या आहेत याचे पैसे ऑलरेडी बिल्डरला जे टेंडर प्लॉट विकले जातात त्यातून सिडकोने वसूल केलेले आहेत। म्हणजे एकाच जागेच्या दोनदा किमती सिडको या गरिबांकडनं वसूल करते। या सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि त्यामुळे घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत। ती भूमिका घरांच्या किमती ह्या फुगवलेल्या आहेत, त्या कमीत कमी 30 ते 50% या रेशोमध्ये कमी होऊ शकतात। आणि ह्या सगळ्या गरिबांसाठीच्या घरांमध्ये छोटे छोटे विषय आहेत। म्हणजे 1.5 लाख लोकांनी ह्या लॉटरीला पसंती दाखवली, पण जेव्हा सिडकोनी घरांच्या किमती जाहीर केल्या फक्त 19,000 लोक शिल्लक राहिली आणि त्यातले पण पैसे भरताना मात्र फक्त 10,000 लोकांनी भरले। म्हणजे माझ्या पसंतीचं सिडकोचं घर हे योजनेचं नाव, पण पसंती कोणाची, कदाचित सिडको एमडीच्या पसंतीने ही सगळे कामं चालू आहेत, कारण लोकांनी तर पसंती दाखवली नाही, फक्त 10,000 लोक उरले। त्यामुळे हे विचित्र कारभार सिडकोने करून ठेवलाय आणि त्यामुळे मागेल त्याला घर, लॉटरीची गरजच नाही, घरं शिल्लक राहिली आणि त्यामुळे मागेल त्याला घर ही योजना झाली की काय, हा प्रश्न तयार झालेला आहे। फायद्यासाठी बिल्डर दार्जिनं धोरण त्या ठिकाणी दिसतंय सिडकोचं, कारण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये असं मागे म्हटलेलं आहे की जागेची किंमत तुम्ही गरिबांच्या घरासाठी पकडू नका, ती तुम्ही जागेची किंमत मायनस करा, कारण सिडकोच्या स्वतःच्या जागा आहेत। आणि सिडकोने ह्यात असे प्रकार केलेत की स्वतःच्याच पैशातून प्रोजेक्ट उभारले आणि प्रोजेक्ट उभारल्यावरती त्याचं व्याज त्या वर्किंग मध्ये त्यांनी पकडलंय। आता जनतेचे पैसे सिडको फक्त कस्टोडियन आहे आणि त्यांनी ते पैसे मात्र व्याजासकट या घरांच्या किमतीवरती लोड केलेले आहेत। हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत आणि त्यामुळे ह्या किमती कमीत कमी 30% ते 50% कमी व्हायला पाहिजे। यामध्ये आपण हे सगळे डॉक्युमेंट्स आणलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघू शकता की लँड प्राइसिंग पॉलिसी आहे, त्यानुसार पाण्याच्या आणि सगळ्या पायाभूत सुविधा पण सिडकोने दिल्या पाहिजे, पण त्या सुद्धा सिडको आज त्या गरिबांकडनं आकारते। आणि त्यामध्ये सिडकोने म्हटलेलं आहे की आम्ही पैसे 2 वर्ष घेणार नाही, मेंटेनन्स चार्जेस घेणार नाही, पण त्याचे पण पैसे एलओआय मध्ये त्यांनी टाकलेले आहेत। अशा प्रकारे हे सगळे विषय त्या ठिकाणी केलंय। पण सिडकोने डीपीआर जे केंद्र सरकारला दिले, कारण ही पीएमआय योजना आहे, पीएमएवाय, आणि त्याच्यामध्ये सिडकोने डीपीआर मध्ये म्हटलंय की आम्ही ही घरं एवढ्या लाखाला देऊ, 20 लाखाला देऊ, 25 लाखाला देऊ, आणि त्याच्यावरती जर का काही किंमत वाढली तर ती किंमत आम्ही सिडको बेअर करेल, त्या सहन करेल असं लिहिलेलं आहे। पण त्यातही सिडकोने भूमिकेत बदल केली आणि त्या घरांच्या किमती फुगवलेल्या आहेत। हे सगळे विषय या ठिकाणी मी आणलेले आहेत।